हॅलो एव्हरीवन. आज दिवस दुसरा. तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. आणि आजचा टॉपिक आहे मनी माइंडसेट. वाय हार्डवर्क अलोन डझंट क्रिएट वेल्थ. तुम्ही खूप मेहनत करता पण तरी पैसे टिकत नाही. तुम्ही महिनाभर कष्ट करता, तुमच्या खात्यात पगार येतो, पण तरी महिन्याच्या अखेरीस अकाउंटमध्ये काहीच शिल्लक राहत नाही. असं तुमच्यासोबतही होतं का? तर तुम्ही एकटे नाही आहात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मेहनत असूनही आर्थिक प्रगती का होत नाहीत आणि आपण त्यातून कसे बाहेर पडायचं. नमस्कार मित्रांनो, मी विनोद प्रकाश बोलते. आपल्या 3 दिवसाच्या फ्री कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओमध्ये आपण आर्थिक स्वातंत्र्याचं महत्त्व समजून घेतलं. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि अर्थातच तो टॉपिक आहे माइंडसेट. कारण पैसा जो आहे तो आपल्या मनात आधी तयार होतो, नंतर आपल्या अकाउंटमध्ये येतो. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये समजून घेणार आहोत आपण हार्डवर्क वर्सेस स्मार्ट मनी हॅबिट्स. मित्रांनो, आपल्या लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते, खूप मेहनत करा. हे अगदी बरोबर आहे, पण मेहनतीबरोबर आपण आर्थिक सवयी जर आपल्या बरोबर नसतील तर आपलं उत्पन्न किती मोठं असू द्या, किती चांगलं असू द्या, आणि उत्पन्न किती वाढलं तरी पैसे टिकत नाहीत. मित्रांनो, एक उदाहरण बघूया आपण त्यासाठी. 2 मित्र असतात, दोघांचाही पगार 50,000 असतो. आणि पहिला मित्र, त्याचा पगार झाला 50,000 पगार झाला की त्यातली 10% रक्कम म्हणजेच 5,000 रक्कम तो बाजूला काढतो, सेव्हिंग करतो. आणि दुसरा मित्र, त्याचा पगार झाला 50,000 पगार झाला की तो पूर्ण 50,000 त्याचे खर्च करून टाकतो. तर दोघांची 10 वर्षानंतर परिस्थिती सारखी असेल का? तर उत्तर आहे नक्कीच नाही. आणि पार्ट 2 मध्ये बघूयात आपण 3 बिगेस्ट मनी मिस्टेक्स. नंबर 1, सेव्ह लास्ट. म्हणजेच काही लोक काय करतात, पगार झाला पैसे खर्च करून टाकतात आधी, नंतर सेव्हिंगचा विचार करतात. पण योग्य विचार किंवा योग्य निर्णय काय आहे, तर आधी आपण सेव्ह करायला पाहिजे आणि त्यातली जे उरलेली रक्कम आहे ते आपण स्पेंड करायला पाहिजे. तर फर्स्ट सेव्ह देन स्पेंड. नंबर 2, तो म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. दरवर्षी आपला पगार वाढतो, आपण खर्च करतो, नवीन मोबाईल घेतो, नवीन गाडी घेतो, नवीन शूज घेतो, शॉपिंग करतो, EMI भरपूर वाढवून ठेवतो. त्याच्यामुळे काय होते, सेव्हिंग 0. नंबर 3, इन्व्हेस्टमेंट सुरूच नाही. इन्व्हेस्टमेंटचा फक्त विचार केला जातो. पगार वाढला, पगार झाला की इन्व्हेस्टमेंट करूयात, पुढच्या महिन्यात करूया इन्व्हेस्टमेंट, पण इन्व्हेस्टमेंट होतच नाही. पण सत्य काय मित्रांनो, पगार वाढल्यामुळे इन्व्हेस्टमेंट वाढत नाही, तर इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आपला पैसा वाढतो. पार्ट नंबर 3 मध्ये आपण बघूयात 3 सिंपल हॅबिट्स. हॅबिट नंबर 1, इन्व्हेस्टमेंटसाठी पगारात झाल्यानंतर 10% रक्कम बाजूला ठेवा, कंपल्सरी. हॅबिट नंबर 2, दररोज खर्च लिहा. अवेअरनेस इन्क्रीजेस कंट्रोल. म्हणजे काय माहिती आहे काय, आपण अवेअर व्हायला पाहिजे, आपण कुठं खर्च केला, काय त्याचं ट्रॅक राहिलं पाहिजे ना. त्यासाठी आपण रोज खर्च लिहिणं गरजेचं आहे मित्रांनो. हॅबिट नंबर 3 मित्रांनो, दर महिन्याला स्वतःमध्ये फायनान्शियल एज्युकेशनवर वेळ द्या. बुक्स वाचा, त्याच्या रिलेटेड बुक्स वाचा, रिलेटेड व्हिडिओज बघा. फायनान्स रिलेटेड जे काही सेमिनार्स आहेत किंवा कोर्सेस आहेत ते व्यवस्थित एनरोल करा, अटेंड करा आणि सक्सेसफुली कंप्लीट पण करा. नॉलेज ही सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो. कारण आपलं फायनान्शियल नॉलेज जर स्ट्रॉंग असेल तर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित होईल आणि आपण फायनान्शियल फ्रीडम माइंडसेटच्या दिशेने वाटचाल करू शकतो. तर मित्रांनो, आपण आज काय शिकलो? फक्त मेहनत पुरेसी नाही, त्याला आपलं आर्थिक प्लॅनिंग असणं गरजेचं आहे, आर्थिक अवेअरनेस असणं गरजेचं आहे. फर्स्ट सेव्ह देन स्पेंड, ही कन्सेप्ट आपण शिकलो. योग्य मनी माइंडसेट कसा असला पाहिजे ते आपण शिकलो. आणि इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी आपण कशी आपली नॉलेज इन्क्रीज करायला पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून ते आपण शिकलो. आणि लाईफस्टाईल इन्फ्लेशन जे आहे ते आपण अवॉइड केलं पाहिजे, जेणेकरून आपले पैसे सेव्ह होतील आणि आपल्याला पैशाच्या अडचणी नाही येणार. लाईफस्टाईल अपग्रेड करू शकतो, पण त्याच्या आधी आपल्याला फायनान्स प्लॅनिंग आपलं करणं गरजेचं आहे. फायनान्स रिलेटेड अवेअर असणं गरजेचं आहे. आणि लास्टला आपण इन्व्हेस्टमेंट किती लवकर सुरू करायला पाहिजे ते आपण शिकलो, कारण इन्व्हेस्टमेंट लगेच सुरू करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटत असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून माझी सेव्हिंग सुरू करत आहे.
आणि मित्रांनो, उद्याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप रोडमॅप. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.